नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मस्त सकाळ झालेली आहे, फ्रेश वगैरे झाले मी आणि आज नाश्त्याला आहे वाटाण्याची भाजी आणि भाकरी. आईने लवकरच भाकरी बनवलेली आहे, आईला आज जायचं आहे घरी. कपरीची नाईट शिफ्ट संपलेली आहे तर ती घरी जाणार आहे. तर आता मी नाश्ता करते. मस्त वाटाण्याची भाजी केली, ही प्रीतच्या आवडीची भाजी आहे आणि मस्त भाकरी खाते आता. तर या नाश्ता करायला. मस्त सुकी भाजी केली आहे, पप्पानी बनवली ही भाजी. मस्त आईने पप्पानी बनवले, आईने भाकऱ्या केल्यात. तर वाटाण्याची भाजी मस्त. पप्पा भाजी करतात, आईला मदत, मी भाकरी बनवते. येस. तर मम्मी आता कधी येणार आमच्याकडे? परत सोमवारी आले रक्षाबंधनला. नाही, आम्ही तुमच्याकडे येऊ रक्षाबंधनला. तुम्ही या. आमच्या फेऱ्या होतच असतात आई पप्पांकडे. तर आता पहिले मी नाश्ता करते. मस्त रेडी रेडी, चला बाय बाय. सावकाश जा. बाय बाय. गणपतींना यायचं. गणपतीला येणारच आम्ही, यायलाच पाहिजे मोदक बनवायला. मोदक बनवायला. तेच, चलो जा सावकाश. चला या, तुम्ही पण या. फुल घ्यायला लावलेला दिसतेस. हा? अरे आता सगळी फांद्या काढल्यात ना, त्याच्यात फुलं नाही आली. गुलाबाच्या याला पण बघ. अरे ते पाणी पण कुठं आलं थोडं. असू दे. चप्पल कुठं आहे? तिकडे बोट लावलं जाईल पण पाणी तिकडे. बाय. तर मंडळी, आई बाप्पा गेलेले आहेत घरी आणि मी सुद्धा रेडी झालेले आहे. माझी बॅग. आज मी चालले मार्केटला रक्षाबंधनची तयारी करण्यासाठी. दीदी सुद्धा येणार आहे, तिला सुद्धा राख्या घ्यायच्या आहेत. तर आम्ही दोघींनी ठरवलं की जाऊया मार्केटमध्ये आधीच. त्या आदल्या दिवशी खूप गर्दी होते मार्केटमध्ये, म्हणून विचार केला आत्ताच राख्या घेऊन जाऊया आपण. आणि आयब्रोसुद्धा मला करायच्या आहे, थोडंसं क्लीनअप फेसचं आणि मार्केटमधून काहीतरी भाजी वगैरे गेन करण्यासाठी. तर चला, ऑल सेट. प्रीतची वाट बघतोय, प्रीत येतोय. हॅलो हॅलो हाय. ओवी आलेली आहे परत एकदा राखी घेण्यासाठी. तुला राखी पाहिजे की भावांसाठी राखी? दोघां. तुला पण राखी लागते? पहिले तिला बांधायची आहे का? आणि आमच्यासोबत चालत नाही आहेत? नाही, गाडीवर मामाच्या. बाय बाय. होते का? अरे पण तिला चुन्या पडणार ना खाली. तिला इथं नाही, तिला खाली घे. हात नाही, पाय घालायला लागेल. हे इकडे. हॅलो, कुठली हवे ओवी? काय युनिकॉर्नच हवाय? युनिकॉर्न. सगळं युनिकॉर्नच हवंय. राखी सुद्धा युनिकॉर्नचीच. अजून खाऊ काय? हॅलो, राखी झाली का? आता खाऊ. इकडे बघा तरी. पकोडे खायचे आहेत? बरे आहेत का? आम्हाला नाही का? शॉपिंग करून दमला कोण? मम्मी दमली काय ग? आम्ही एक घेऊ शकतो का? हो, घेऊ शकतो. बापरे, एवढं गुड्डी मावशीवर प्रेम. तू बसलीस कशी बघा. मी घेऊ का? पांढरा आहे. थँक्यू. चक्क पोरीने मला आज दिलं. आता आमची बऱ्यापैकी शॉपिंग झाली. मेन म्हणजे दीदीची आज शॉपिंग होती. ओवीची शॉपिंग होती मेन म्हणजे. आणि तिची ट्रिप पण चाललंय, त्यामुळे तिला खाऊ वगैरे घ्यायचं होतं. आता आम्ही आलोय ज्यूस पिण्यासाठी. ओवी, तू कोणता ज्यूस पिणार आहेस? माझी पार्लेची कंपनी आहे, डाळ कंपनी. डाळ कंपनी? कडधान्याची फॅक्टरी. हा तेच ते. ओवीची ट्रिप. ओवीची ट्रिप चाललंय, स्कूल ट्रिप. पार्लेजीचं बिस्किट बनतं ना खोपोली साईडला ना, तिकडे चाललंय. त्यासाठी ती खूप एक्सायटेड आहे आणि तिला खाऊ सुद्धा घ्यायचं आहे ना? जाणार आहेस ना? तर त्याच्यासाठी खाऊ घ्यायचं होतं आम्हाला. तर ती एक दिवसासाठी चाललंय तिकडे. त्या कंपनीमध्ये व्हिजिट आहे स्कूलमधून. आणि रक्षाबंधनची पण तयारी, म्हणजे राख्या वगैरे घेतल्या, परत गिफ्टसुद्धा घेतले आम्ही भावांसाठी. प्लस आमची ओवीला पण राखी हवी आहे ना? भावांपेक्षा पहिली तिला राखी हवी आहे, असं आहे. काय ते सांग. अरे त्या राखीला ठेव हो आता. ते बघ काय. आणि हे घे, चिअर्स करा. मामा घे. थांब, मामाला घेऊ दे. तर मामाला तुम्ही कामाला निघाली. लावायच्या अगोदरच युनिकॉर्न निघाला तुझा. घरी चिकटव आता. दोरा निघाला. बघू राखी कशी आहे. युनिकॉर्नची ही राखी ओवीची.
छान आहे अरे पण मला प्यायचंय पटकन. ए मामा प्यायचं आहे. ओवी आणि मी चेअर्स करतो. कसं आहे? ओके. तर आत्ता आलो आहोत आम्ही घरी. मस्त फ्रेश वगैरे झाले. मार्केटमधून थोडंफार सामान आणलेलं आहे, ते मला किचनमध्ये लावायचं आहे. प्लस ओवीनीही आज खूप सारी शॉपिंग केलेली आहे. तिला खाऊसुद्धा घेऊन दिला, अंग तिला जायचं आहे ट्रिपला. ती खूप जास्त एक्सायटेड होती. तिला राखीसुद्धा घ्यायची होती. खूप सारी दुकानं आम्ही शोधले, पण तिला राखी काय पसंतच पडत नव्हती. पण फायनली एका दुकानामध्ये तिला राखी पसंत आली. ती पण युनिकॉर्नची राखी तिला आवडली. आता युनिकॉर्नच्या सगळ्या गोष्टी तिला खूप जास्त आवडतात. बॅग बोला किंवा बुक किंवा हेअरबँड, अजून ज्या ज्या युनिकॉर्नच्या गोष्टी मिळतात त्या तिला आवडतात. तर फायनली तिला राखीसुद्धा युनिकॉर्नचीच मिळाली, त्यामुळे ती खूप जास्त खुश आहे. आणि आम्ही दोघींनी पण राखी वगैरे घेतली रक्षाबंधनसाठी. थोडे गिफ्ट्स घेतले भावांसाठी आणि ज्यूस वगैरे पिला आम्ही. थोडासा गरमी आता खूप व्हायला लागलं आहे. परत पाऊस थोडा गायब झालेला आहे, पडेल परत आता गणपतीमध्ये. पण म्हणून आम्ही थोडंसं थंड थंड प्यायलं, बरं वाटलं जरा. आणि ओवी आणि दीदी गेली घरी, आम्हीसुद्धा घरी आलेलो आहोत. दिवाबत्ती वगैरे झालेलं आहे. आता जेवणाची तयारी. पण जेवणाला आज मी थोडं सिम्पलच करणार आहे, कारण का तिकडे बाहेर आम्ही थोडं खाल्लं होतं, त्यामुळे आता पोटाला जास्त काही भूक लागलेली नाही आहे. म्हणून थोडासा फ्राय राईस करायचा असं आमचं दोघांचं ठरलेलं आहे. तर झटपट फ्राय राईस बनवते मी आता. तर इथे मी भात शिजत ठेवलेला आहे. शिजून मी टाकणार आहे, म्हणून बासमती तांदूळच घेतलेला आहे, एकदम बारीक आहे तो, त्याच्याने भात मस्त होतो. आणि इकडे मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत. शिमला मिरची, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आहे. आणि इकडे मी फ्लॉवरसुद्धा टाकणार आहे आणि सोयाबीन. म्हणजे माझ्या पद्धतीचा मी आज फ्राय राईस बनवणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची मस्त पण टाकणार. हां, हे मस्त परतून घेतलंय आणि ह्या भाज्या टाकणार आहे त्याच्यामध्ये. जे आपल्यावर आहे, तुम्हाला कसं आवडतं फ्राईड राईस त्याच्यावर आहे. मला आवडतं सगळ्या भाज्या टाकून केलेलं, म्हणजे त्या भाज्या आपल्या पोटात पण जातात, म्हणून हे टाकणार आहे त्याच्यामध्ये. मिक्स कर. प्रीत मला मदत करते ॲज युजली. नमस्कार. नमस्कार. आणि त्याच्यामध्ये मी आज टाकणार आहे हा शेजवान फ्राईड राईस मसाला. थोडा अजून परतवते त्याला आणि मग हा मसाला टाकेन. आणि आपला भात रेडीच आहेच. आमचा फ्राईड राईस रेडी झालेला आहे. प्रीतला वाढते. मस्त झालाय, वासच घरामध्ये मस्त सुटलाय. तर असा मी फ्राय राईस बनवते भाज्या टाकून. त्याच्यामध्ये फ्राय राईसचा मसाला टाकते आणि आपल्यासोबत ही शेजवान चटणी आहेच खायला, त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आम्हाला जास्त काय जेवण करायचं नव्हतं, थोडक्यातच मस्त जेवण होईल. आणि प्लस काहीही केलं तरी आमच्या प्रीतला कांदा लागतोच. त्याला असा लागतो जो त्यांनी कापलेला आहे, मला असं स्लाइसवाला आवडतो. तर असे आमचे 2 प्रकारचे कांदे कापून झालेले आहेत. तर या जेवायला. तर आत्ता आलो आम्ही वरती टेरेसवर. मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त फ्राईड राईस झाला होता, खाला मस्त. आणि आता थोडं वरती आलो आहे जरा चालायला. मस्त बाहेर हवा सुटले थंड आणि जरा चालतोय. चंद्रसुद्धा आला आहे वरती आकाशामध्ये. आणि थोडंसं प्रीतचं काम आहे तो करतोय. लॅपटॉप घेऊनच आला आहे तो, इकडे पाठीमागे आहे तो, काम करतोय. मी आपले मस्त चालते, जरा शतपावली करते. खूप दिवसांनी आलो आहे वरती, म्हणजे संध्याकाळी येतेच मी, पण प्रीतची नाईट शिफ्ट असल्यामुळं जास्त वरती येत नाही. सोबत असलं की जरा बरं वाटतं चालायला पण. तर प्रीत पण आहे आणि त्याची नाईट शिफ्ट संपलेली आहे, तर बरं वाटतंय. आता उद्याची तयारी परत ॲज युजल. याचं डेलीचं ऑफिस चालू होईल उद्यापासून, त्याची 2nd शिफ्ट असणार आहे. त्यामुळं परत मला डबा करायचा आहे. जेवण आपलं सकाळचं डेली रुटीन चालू होईल.
तर आज मस्त आम्ही रक्षाबंधनसाठी शॉपिंग केलेली आहे. त्याचा ब्लॉग लवकरच चॅनलवर अपलोड केला जाईल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.